सोलापूर येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा जुळे सोलापूर यांनी शरणप्पा पुंडलिक जेवरे यांचे बंद करण्यात आलेले बँक खाते तातडीने पूर्ववत सुरू करावे, अन्यथा महाराष्ट्र लोकाधिकार समितीच्या वतीने तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र लोकाधिकार समितीने दिला आहे। महाराष्ट्र लोकाधिकार समितीच्या महिला जिल्हाध्यक्ष उर्मिला गोविंद कोठावळे यांनी शाखा व्यवस्थापकांना निवेदन देत ही मागणी केली। निवेदनात नमूद करण्यात आले आहे की 26 जुलै रोजी बँकेसमोर आंदोलनादरम्यान पोलीस अधिकाऱ्यांच्या समक्ष बँक प्रशासनाने आवश्यक ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र अद्यापही संबंधित खात्याबाबत कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप समितीने केला आहे। समितीच्या म्हणण्यानुसार शरणप्पा पुंडलिक जेवरे यांचे खाते नियमबाह्य पद्धतीने बंद करण्यात आले असून त्यामुळे त्यांना आर्थिक व्यवहार करताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे। त्यामुळे खाते तातडीने सुरू करून त्याबाबत लेखी माहिती द्यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। तसेच बँकेने त्वरित निर्णय न घेतल्यास महाराष्ट्र लोकाधिकार समितीच्या वतीने तीव्र लोकशाही आंदोलन करण्यात येईल आणि संबंधित वरिष्ठ अधिकारी तसेच प्रशासकीय यंत्रणेकडेही दाद मागण्यात येईल असा इशाराही समितीने दिला आहे। या संदर्भात संघटनेचे कार्याध्यक्ष योगेश वाघमारे यांनी अधिक माहिती दिली। हे निवेदन देतेवेळी प्रसाद करंदीकर, अनिकेत साळवी, नंदकुमार लोखंडे, ओमप्रकाश लासके, प्रसाद मेटे यांची उपस्थिती होती। मी महाराष्ट्र लोकाधिकार समिती सोलापूर जिल्हा महिला अध्यक्षा म्हणून सध्या इथे कार्यरत आहे। जरी दुसऱ्या बँकेचं त्यांचं लोन असेल तरीही 100% अकाउंट गोठवण्याचा कुठल्याही बँकेला अधिकार नाही। त्यांच्या उदरनिर्वाहासाठी जे आवश्यक आहे ते ठराविक रक्कम त्यांना देणं हे बँकेला भाग आहे। त्याशिवाय DDRच्या ऑर्डर मध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे, आदेशामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे कुठल्याही राष्ट्रीयकृत बँकेने 100% अकाउंट गोठवण्याचा अधिकार त्यांना नाही आहे आणि असं करू नये असं DDRच्या आदेशामध्ये स्पष्ट म्हटलेलं असताना सुद्धा पूर्ण आदेशाची शहानिशा न करता स्टेट बँकेने जी स्टेप घेतलेली आहे ती मागे घ्यावी, अन्यथा आम्ही पुन्हा आंदोलनासाठी सज्ज आहोत। DDRच्या अध्यादेशाशिवाय मला तो निकाल मार्गी लावता येणार नाही असं त्यांचं म्हणणं। DDRच्याच आदेशामध्ये जे सांगितलेलं आहे की तुम्हाला राष्ट्रीयकृत बँकांना हे बंद करता येत नाही। पुणे आयुक्तांनी सुद्धा हे सांगितलेलं आहे की राष्ट्रीयकृत बँकांना हे अकाउंट 100% गोठवता येत नाही आणि तरी सुद्धा हे जर केलेलं असेल तर बेकायदेशीर काम तुम्ही करत असाल तर त्याला तुम्ही कायदेशीर मागणी पुन्हा कशी करायला लागणार? 100% आपण दाखल करू। नमस्कार, योगेश भारत वाघमारे, महाराष्ट्र लोकाधिकार समिती कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य। आज जुळे सोलापूर शाखा स्टेट बँक ऑफ इंडिया या ठिकाणी आपण आपल्या संघटनेच्या माध्यमातून एक आंदोलनाचा इशारा दिला होता। शरणप्पा जेवरे हे दाम्पत्य अपंग असून त्यांचं पगार अकाउंट, जे शिक्षक आहेत, प्राथमिक शिक्षक असून त्यांचा पगार या बँकेमध्ये त्यांचा जमा होतोय आणि ते त्यांचं पगार अकाउंट त्यांनी काही कारणास्तव त्यांनी बंद केलं होतं। त्यांना अनेक वेळा आम्ही तक्रारी देऊन संघटनेच्या वतीनं, त्या खातेदाराच्या वतीनं त्यांना अनेक तक्रारी दिल्या होत्या की हे अकाउंट बंद करता येत नाही, पगार अकाउंट हे 100% बंद करता येत नाही आणि तुम्ही बंद करू नका। त्यांनी कुठली दाद न घेता पगार अकाउंट त्यांनी बंदच ठेवलेला आहे। त्या अनुषंगाने आज आपण इथं आंदोलनाचा इशारा दिला होता, पण आपले काही आपले इथले प्रतिनिधी किंवा पोलीस यंत्रणा असेल त्यांनी समंजसपणाने त्या मॅनेजर साहेबांनी सांगितलं, या शाखेच्या व्यवस्थापकाने, शाखा व्यवस्थापकाने सांगितलं की बाबा हे आंदोलन होऊन देऊ नका आणि तुम्ही काय ते चर्चा करून त्यातनं मार्ग काढा। मग त्यावेळेला त्यांनी संबंधित शाखा अधिकाऱ्यांनी शब्द दिला की DDRशी मी चर्चा करतो, अकाउंट आम्हाला उघडता येत असेल तर ते आम्हाला 8 दिवसाची मुदत द्या, त्या पिरियड मध्ये आम्ही त्यांची चर्चा करून आम्ही अकाउंट उघडण्याची व्यवस्था करून देतो। हे दोन्ही दाम्पत्य किंवा त्यांच्या फॅमिली सकट आज तिरड्या आंदोलनाचा इशारा दिला होता। त्यांनी आज आपल्याला शब्द दिला की 8 दिवस थांबा, 8 दिवसानंतर जर आमच्याकडनं नाही काय झालं तर तुम्ही परत हे आंदोलन करू शकताय। जर 8 दिवसात त्यांनी जर ते खातं उघडलं नाही तर आम्ही परत 8 दिवसानं आंदोलन करण्याचा इशारा या ठिकाणी देतोय। आणि आमचं एक म्हणणं आहे की बाबा हे सोलापूर जिल्ह्यामध्ये अशा अनेक समस्या किंवा अनेक खातेदारांचा प्रश्न आहे की बँका कुठल्या तर कोऑपरेटिव्ह असतील किंवा पतसंस्था असतील, अशा खाते बंद करण्यासाठी पत्रव्यवहार करतायत आणि या राष्ट्रीयकृत बँका देशामधल्या अग्रगण्य बँका आहेत। त्या बँका जर त्या लेटरच्या अगेन जर लोकांची खाती बंद करत असतील तर हा लोकांच्यावर खूप मोठा अन्याय आहे आणि या लोकांचं होणारं आर्थिक आणि मानसिक शोषण होतंय, हे शोषण कुठे थांबले पाहिजे म्हणून आमच्या संघटनेने आज या आंदोलनाचा इशारा दिला होता। आजचं आंदोलन आम्ही यांनी दिलेल्या शब्दावर आजचं आंदोलन स्थगित करतोय
पण जर यांनी 8 दिवसामध्ये आमचं ते खात्यात जेवऱ्यांचं नाही चालू केलं तर पुन्हा आम्ही यांना आंदोलनाचा इशारा देऊन परत आंदोलन लावण्यास आम्ही तयार आहोत. बँक प्रशासनाचं असं म्हणणं आहे, जरी खातं या बँकेत असलं तरी मुख्य जे आहे ते सांगलीला यांची हेडदारांचं आहे, त्यांच्या आदेशाशिवाय त्यामध्ये प्रोसेस करता येणार नाही. पण मुळात हे खातंच बंद करता येत नाही. सांगली जिल्हा असू दे किंवा सोलापूर जिल्हा असू दे, महाराष्ट्रामध्ये प्रत्येक सांगली जिल्ह्याला नियम वेगळा आणि सोलापूर जिल्ह्याला नियम वेगळा असं कुठल्या कायद्यामध्ये नाहीये. संबंधीचे तक्रारदार आहेत, आपण ज्यांच्या बाजूने लढताय, हा. वास्तविक त्यांच्यावर 29 लाख रुपये कर्ज आहे आणि या बँकेसह इतर 2 बँकेचं त्यांच्यावर कर्ज आहे असं त्यांचं म्हणणं आहे. असू दे, कर्जाचा आदेश आहे त्यांच्यावर. कर्ज असणे हा गुन्हा नाही आणि कर्ज तटणे हा गुन्हा नाही म्हणून त्यांच्या जीवावर उठायचं का? पूर्ण अकाउंट बंद करता येत नाही. त्यांचं जर थकीत असेल, जे काही कर्ज काढले असतील तर त्यांनी संबंधित बँकेने त्यांच्या ट्रेझरी मधनं त्यांचं काय त्यांना जे जीवनावश्यक खर्च आहे तो ठेवून त्यांनी बाकीचं वजा करून घ्यावं. तसं न करता या बँकेतून सरळ खातं बंद केलंय. हा त्यांच्यावर अन्याय. गेले 4 वर्ष झालं ते कुटुंब काय जगतंय आणि काय खातंय याची कुणी दखल घेत नाही, म्हणून ही संघटनेनं दखल घेऊन पाऊल उचललंय. तर पुढची भूमिका काय असणार? काय नाही, 8 दिवसांनी त्यांनी शब्द दिला, जर 8 दिवसात अकाउंट नाही चालू झालं तर परत ते पत्रव्यवहार करून 8 दिवसानंतर परत आम्ही आंदोलनाचा इशारा देऊन मोठ्या प्रमाणात आम्ही त्या आंदोलनाची तयारी केलेली आहे. आता सोलापूरकरांसाठी गुड न्यूज. आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील प्रतिष्ठित श्री रुद्रा पूजा स्टोअर आता प्रथमच महाराष्ट्रात सोलापुरात 10 जून 2026 पासून आपल्या सेवेत. आपल्या दैनंदिन पूजा, धार्मिक विधी आणि सण उत्सवांसाठी लागणारे सर्व दर्जेदार पूजा साहित्य आता एकाच छताखाली उपलब्ध. सर्व पूजा साहित्यावर 50% पर्यंत आकर्षक सवलत. आजच आमच्या स्टोअरला भेट द्या आणि या मेगा ऑफरचा अवश्य लाभ घ्या. पत्ता शॉप क्रमांक 3, 70 फूट रोड, साईबाबा चौक, वननेस मोबाईल शॉपी जवळ, सोलापूर. प्रोप्रायटर श्रीनिवास कुरापटी. संपर्क 9175 87 03 68. श्री रुद्रा पूजा स्टोअर. विश्वास, गुणवत्ता आणि परंपरेचा संगम.